वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. आपण स्वागत करूयात जुई बेकरचं. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या जानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहून या गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देवले कराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. परफॉर्मन्स एवढं सॉलिड झालं की आम्हाला काही सुचतच नाहीये. आम्हाला बोलायला काही सुचत नाहीये, पण तुला काही बोलावं असं वाटतंय? हो, मला माझ्या पप्पांना थँक्स बोलायचं आहे, कारण की आत्तापर्यंत त्यांनी माझ्याकडे म्हणजे काहीच कमी ठेवलं नाही मला द्यायचं. आणि काहीच नाही बोलू शकत. माझे पप्पा वर्ल्डमध्ये खूप चांगले, सगळ्यात चांगले पप्पा आहेत. काका, तुम्ही वर्ल्ड मध्ये सगळ्यात चांगले पप्पा आहात, पण तुम्हाला जुई बद्दल काय सांगायचंय? जुई बद्दल सांगायचं आलं तर जुई माझी ओळख आहे. आज मी काही लोक ओळखतात मला, ते जुई मला ओळखतात. आणि मी आभार मानतो संदीप खरे यांचं, ज्यांनी कविता लिहिली टचिंग, सिम्पल आणि टचिंग. मगाशी सचिन सर बोलाले की सिम्पली मार्वलस, तशी काहीतरीच कविता आहे. आणि कुणाच्याही डोळ्यातून अश्रू आणेल अशी कविता, एक बाप आणि मुलीची. तर त्यांचा एक आभार मानतो. जुईचा सगळ्यात आतापर्यंतच्या एकापेक्षा एक मधला नाहीच, अख्ख्या आयुष्यातला चांगला परफॉर्मन्स आहे. सचिन काका, तुम्हाला कसं वाटलं हिचा परफॉर्मन्स? जुई वर्ल्ड मधले बेस्ट पप्पा आहेत ना, मग रडते कशाला? रडायचं काय? थँक्स बोलते, कारण की मला असे पप्पा त्यांनी दिले. शेवटी एक वाक्य, सासुराला जाताना
डोळ्यात येई पाणी. तर मी जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस बघायचो तेव्हा ते वाक्य मला आवडायचं नाही, मी ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचो. जुई, तुमचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर झाला, अतिशय सुंदर झाला. थँक्यू सर. आणि हे मी काय माझ्या फक्त एकट्याच्याच मनातलं बोलतोय अशातला भाग नाही. मला असं वाटतं इथे जितके जमलेले आहेत ते आणि आज जे तुम्हाला पाहतायत, हा कार्यक्रम पाहतायत, त्यांच्याही डोळ्यात अवश्य पाणी आलेलं असणार. कारण तो इतका हृदयस्पर्शी हा परफॉर्मन्स म्हणा, किंवा ह्याला परफॉर्मन्स नाही म्हणू शकत, ह्याला आपण व्यक्त करणं म्हणू शकतो, जे तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतलत. गुरु म्हणून मला तुमची जितकी स्तुती मी करेन तितकी कमी आहे असं मला वाटतं. हा परफॉर्मन्स अगदी इथे इथे असा जाऊन लागला आणि असंच तुम्ही परफॉर्मन्स देत राहा, छान छान, चांगले चांगले. आणि आम्हा सर्वांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. प्लीज या. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.